नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MSCIT इरा सेशन 30. तर सर्वात पहिले आपल्याला सेशनचा परिचय पाहायचा आहे. त्यानंतर इथे आपल्याला 21व्या शतकातील स्टडी स्किल्स काय आहेत या एरोवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी क्लिक करा आणि जे काही व्हिडिओ जर असेल आपल्याला ऑरेंज कलरमध्ये तर ते आपल्याला पहिले पाहून घ्यायचे आहे. त्यानंतर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. क्लिक करा, थोडं खाली या आणि यामध्ये आपल्याला पाहायचं आहे यामध्ये खूप सारे नॉलेज चेक दिलेले आहेत. तर आपल्याला यामध्ये जे ब्लू कलरमध्ये नॉलेज चेक दिलेले आहेत तेच आपल्याला नॉलेज चेक सोडवायचे आहे. पाहू शकता हे ब्लू कलरमध्ये आहे, त्यामुळे हे आपल्याला सोडवायचं आहे. हे मी आधी सोडवलेलं आहे त्यामुळे ते ग्रीन झालेलं आहे, परंतु जे महत्त्वाचे आहे तेच नॉलेज चेक आपल्याला सोडवायचे आहे. तर यामध्ये आपल्याला टोटल किती नॉलेज चेक दिलेले आहे सोडवण्यासाठी 6 नॉलेज चेक दिलेले आहे. आणि असे पाहू शकता तुम्ही खूप सारे नॉलेज चेक याच्यामध्ये दिलेले आहे. तर आपल्याला पहिलं जे नॉलेज चेक आहे ते या ठिकाणी दिलेल्या ग्रास होपरच्या खाली जे दिलेलं नॉलेज चेक आहे ते आपल्याला सोडवायचं आहे. त्यानंतर याच्यातून स्टार्ट करा. जे महत्त्वाचे आहे तेच नॉलेज चेक मी सोडवलेले आहे. त्यानंतर पहिला प्रश्न बघा, याच्यामध्ये 2 प्रश्न दिलेला आहे. तर पहिला प्रश्न, तुमच्यासाठी एक आव्हानात्मक इतिहासाची परीक्षा पुढे आहे. मुख्य तारखा आणि कार्यक्रम लक्षात ठेवण्यासाठी कोणत्या प्रकारचे क्विझलेस फ्लॅश कार्ड सर्वात प्रभावी ठरेल म्हणत आहे. तर कोणतं फ्लॅश कार्ड सर्वात उपयोगी ठरेल? एका बाजूला तारखा आणि दुसऱ्या बाजूला इव्हेंटसह जुळणारी कार्ड. तर हे त्याचं उत्तर असणार आहे. क्विझलेट लेसन्स पटकन लक्षात ठेवण्यास कशी मदत करू शकते म्हणत आहे. तर याचं उत्तर फ्लॅश कार्ड तयार करून हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर येस बटनावर क्लिक करा. पाहू शकता अशा प्रकारे आपला पूर्ण स्कोर इथं आलेला आहे. हे झालं आपलं पहिलं नॉलेज चेक. त्यानंतर दुसरं नॉलेज चेक कोणत्या ठिकाणी आहे बघा. तर दुसरं नॉलेज चेक आपल्याला थोडं खाली यायचं आहे. पाहू शकता स्कूल प्लॅनरच्या खाली जे नॉलेज चेक दिलेलं आहे ब्लू कलरमध्ये ते आपल्याला सोडवायचं आहे. तर याच्यावर क्लिक करा. हे आपलं दुसरं नॉलेज चेक असणार आहे आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करा. तर यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, तुमचा मित्र अनिलला त्याच्या दैनंदिन जीवनात आरोग्यदायी सवयी लावायच्या आहेत. तुम्ही त्याला कोणते ॲप सुचवू इच्छिता म्हणतात. तर त्याला ऑप्शन 3 मध्ये दिलेला ॲप आहे ते त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट करा. स्टडी टिप्स ॲपद्वारे अभ्यासाच्या कोणत्या पैलूकडे लक्ष दिले जाण्याची शक्यता आहे म्हणत आहे. तर कोणतं आहे बघा. तर याचं उत्तर वेळेचे व्यवस्थापन सुधारणे. त्यानंतर 7 नेक्स्ट करा. नैना तिच्या अभ्यासाच्या सवयी सुधारण्याच्या उद्देशाने स्टडी टिप्स ॲप्स डाउनलोड करते. ॲपचे कोणते फीचर तिला सर्वात जास्त मदत करेल म्हणत आहे. तर कोणतं मदत करणार आहे. तर स्टडी शेड्यूल प्लॅनर हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट करा. तुम्ही गुगल कॅलेंडरमध्ये नवीन इव्हेंट कसा तयार करू शकता म्हणत आहे. तर याचं उत्तर ऑप्शन 2 असणार आहे. तारखेवर क्लिक करा आणि इव्हेंटचे डिटेल्स एंटर करा. त्यानंतर 7 नेक्स्ट करा. कोणते फीचर तुम्हाला गुगल कॅलेंडर इतरांसह शेअर करण्याची अनुमती देते म्हणत आहे. तर कोणतं आहे बघा. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर कॅलेंडर शेअरिंग आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचा. तर अशा प्रकारे पाहू शकता आपला स्कोर या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. तर हे आपलं दुसरं नॉलेज चेक झालेलं आहे. त्यानंतर आपलं तिसरं नॉलेज चेक कोणत्या ठिकाणी दिलेलं आहे. तर तिसरं नॉलेज चेकसाठी थोडंसं खाली यायचं आहे. थोडंसं खाली आल्यानंतर बघा हे नॉलेज चेक आपल्याला सोडवायची गरज नाही. ते तिसरं नॉलेज चेक सोडवायचं या ठिकाणी दिलेलं आहे. तिसरं नॉलेज चेक ब्लू कलरमध्ये आहे हे फ्लाईट रडार 24च्या खाली. तर ते आपल्याला नॉलेज चेक सोडवायचं. तर त्याच्यावर क्लिक करा आणि स्टार्ट करायचं आहे. यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, कोहिमा ॲटलसमधून भारत निवडा म्हणत आहे. तर याचं उत्तर पाहू शकता इथे भारत निवडलेलं आहे. तर याचं उत्तर पहिलंच असणार आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. खाली डेटा मिळवण्यासाठी आपला सर्च क्रायटेरिया काय असावा म्हणत आहे. पहिले पाहून घ्या. तर याचं उत्तर इंडिया इकॉनॉमी GDP आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. USA डेमोग्राफिक पॉप्युलेशन डेन्सिटी हा क्रायटेरिया प्रविष्ट केल्यानंतर कोणता डेटा आपल्याला शो होईल म्हणत आहे. तर याचं उत्तर पाहू शकता पॉप्युलेशन डेन्सिटी हे त्याचं उत्तर असणार आहे. तर ऑप्शन 4वर क्लिक करा आणि त्यानंतर 7 नेक्स्ट करायचं आहे. अक्षयला भारतात शहरी लोकसंख्येवरील थेट डेटा डाउनलोड करायचा आहे. तो हे कसे करू शकेल म्हणत आहे. तर कशा प्रकारे आपण करू शकतो. तर याचं उत्तर ऑप्शन 2 आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा.
पहिले पाहून घ्या. एक्सपोर्टवर क्लिक करावं लागेल सर्व डाटा डाउनलोड करण्यासाठी, म्हणून याचं उत्तर ऑप्शन 2 आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. प्रतिमेचा संदर्भ घ्या आणि त्या स्वरूपाची ओळख करा ज्यामध्ये आपण कोहिमामधून डेटा डाउनलोड करू शकतो म्हणत आहे. तर याच्यामध्ये आपण MS पॉवरपॉईंट, एक्सेल, त्यानंतर PDF आणि त्यानंतर PNG मध्ये सुद्धा आपण ओपन करू शकतो. तर हे सर्व ऑप्शन त्यामध्ये दिलेले आहे. तर हे त्याचं उत्तर असणार आहे. तर याचं उत्तर ऑप्शन 2 मध्ये दाखवलेलं आहे बघा. PPTX म्हणजे प्रेझेंटेशन, XLS, PDF आणि PNG. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं तिसरं सुद्धा नॉलेज चेक सोडवण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी आपला स्कोर्स पूर्ण आलेला आहे. आता तिसरं नॉलेज चेक त्यानंतर बघा आपलं चौथं नॉलेज चेक आपल्याला सोडवायचं आहे. तर चौथं नॉलेज चेक बघा आपल्याला माझे व्यक्तिमत्व मी समजून घेऊ शकतो. त्याच्या खाली जे दिलेलं आहे ब्लू कलरमध्ये ते आपलं चौथं नॉलेज चेक असणार आहे. त्यानंतर त्याला इथून स्टार्ट करा. यामध्ये बघा 3 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न, आपल्या IQची चाचणी घेण्यात कोणती वेबसाईट आपल्याला मदत करेल म्हणत आहे. तर याचं उत्तर 3 नंबरला दिलेलं आहे. पुढीलपैकी कोणते वैशिष्ट्य आपल्याला IQ चाचणी शोधण्यात आणि घेण्यास मदत करेल म्हणत आहे. तर याचं उत्तर ऑप्शन 3 दिलेलं आहे. तर ऑप्शन 3 वर क्लिक करा. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर येस बटनावर क्लिक करा आणि पाहू शकता आपला स्कोर या ठिकाणी पूर्ण आलेला आहे. त्यानंतर चौथं नॉलेज चेक सोडवल्यानंतर आपल्याला 5वं नॉलेज चेक सोडवायचं आहे. आता 5वं नॉलेज चेक कोणत्या ठिकाणी आहे, स्क्रोल डाऊन करा. बघा हे 4थं आहे. त्यानंतर आपल्याला इंडिओग्राम या ऑप्शन्सवर क्लिक करायचं आहे आणि त्याच्या खाली जे नॉलेज चेक दिलेलं आहे ते आपलं 5वं नॉलेज चेक असणार आहे. तर त्याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये आपल्याला 2 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, इमेज जनरेशनसाठी आयडिओग्राफी AI कशाप्रकारे मदत करते म्हणत आहे. तर टेक्स्ट प्रॉम्प्टला इमेजमध्ये कन्वर्ट करून, तर हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. ही इमेज आयडिओग्राफीचे कोणते फीचर सर्वात चांगले दाखवते म्हणत आहे. तर कोणते फीचर आहे बघा, तर टेक्स्ट टू इमेज जनरेशन, तर हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे आपला स्कोर्स या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. तर आपल्याला 5वं नॉलेज चेक सोडवल्यानंतर आपल्याला शेवटचं 6वं नॉलेज चेक सोडवायचं आहे. आणि 6वं नॉलेज चेक आपल्याला कुठं आहे, स्वच्छता ॲपवर. तर स्वच्छता ॲपवर क्लिक करा. या खाली जे नॉलेज चेक दिलेलं आहे तर ते नॉलेज चेक आपल्याला सोडवायचं आहे. त्यानंतर याच्यातून आपल्याला स्टार्ट करा. तर यामध्ये बघा 2 प्रश्न आहे. तर पहिला प्रश्न, सार्वजनिक व्यवस्था सुधारण्यास स्वच्छता ॲप कशाप्रकारे आपला वाटा उचलते म्हणत आहे. तर याचं उत्तर, युजर्सना रिअल टाईममध्ये सॅनिटेशन इश्यूज रिपोर्ट करण्याची सुविधा देऊन. तर हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. सोबतच्या इमेजमध्ये स्वच्छता ॲपचे कोणते फीचर दाखवण्यात आलेले आहे म्हणत आहे. तर कोणते फीचर दाखवण्यात आलेलं आहे, तर सिटीजन कंप्लेंट रजिस्ट्रेशन. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. पाहू शकतो आपला स्कोर या ठिकाणी पूर्ण आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला 6 नॉलेज चेक सोडवायचं आहे. यामध्ये सेल्फ पाथ लर्निंग दिलेलं नाही. त्यानंतर सिम्युलेशनचे प्रश्नसुद्धा दिलेले नाही. गायडेड डू इट युअर सेल्फचे सुद्धा प्रश्न दिलेले नाही. फक्त नॉलेज चेक दिलेले आहे 6. ते 6 नॉलेज चेक सोडवावे लागेल. आणि बघा आपल्याला शेवटचं सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचं आहे. तर इथून स्टार्ट करा. यामध्ये बघा 10 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, चित्रकला स्पर्धेत विद्यार्थी कागदासारख्या पृष्ठभागावर चित्र काढतो आणि ते लगेच संगणकावर दिसते, हे कोणत्या उपकरणामुळे शक्य आहे म्हणत आहे. तर हे ग्राफिक टॅबलेटमुळे शक्य आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. तुमच्या वर्गात संगणकाला कॅमेरा जोडून थेट प्रोजेक्ट फाईलमध्ये फोटो टिपले जातात, हे उपकरण कोणते म्हणत आहे. तर हे डिजिटल कॅमेरा आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. दुकानदार बिल करताना वस्तूच्या किमती पटकन नोंदवण्यासाठी कोणते उपकरण वापरतो म्हणत आहे. तर बारकोड रीडर्स आहे. त्यानंतर नेक्स्ट करा. संगणक शिक्षकाने प्रोजेक्टसाठी रंगीत चित्र कागदावर छापले, कोणते उपकरण वापरले म्हणत आहे. तर कोणते उपकरण वापरलेले आहे, तर याचं उत्तर प्रिंटर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. विद्यार्थ्याला कीबोर्ड न वापरता पटकन मजकूर लिहायचा आहे, कोणते उपकरण वापरतो म्हणत आहे. तर याचं उत्तर मायक्रोफोन आणि स्पीच रिकग्निशन सॉफ्टवेअर्स आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. शिक्षकाला वर्गाला छापील चित्र संगणकाच्या स्क्रीनवर दाखवायचे आहेत, कोणते उपकरण योग्य आहे म्हणत आहे. तर याचं कोणतं उपकरण योग्य आहे, तर स्कॅनर्स आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. क्विज स्पर्धेत उत्तरे संगणकाला जोडलेल्या एका बटनावर दाबून दिली जातात, कोणते उपकरण वापरले जाते म्हणत आहे. तर कोणते उपकरण वापरले जाते, तर बझर सिस्टीम आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. छायाचित्रकाराला छापील फोटो संपादनासाठी संगणकात अपलोड करायचे आहेत,
कोणते इनपुट उपकरण वापरावे म्हणत आहे, तर कोणते इनपुट उपकरण आपण वापरू शकतो, तर स्कॅनर्स आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. शाळेत ऑनलाईन कला स्पर्धा घेतली जात आहे, ज्यात विद्यार्थ्यांनी थेट संगणकावर चित्र काढायचे आहे. कोणते उपकरण दिले जाईल म्हणत आहे, तर टॅबलेट, ग्राफिक टॅबलेट आणि स्टायलस आहे. तुमचा मित्र संगणकावर रेखांकन संपादित करत आहेत, सपाट पृष्ठभागावर पेनसारखे उपकरण वापरत आहेत. हे कोणते उपकरण आहे म्हणत आहे, तर कोणतं उपकरण आहे बघा, तर याचं उत्तर स्टायलस आणि ग्राफिक टॅबलेट आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे पाहू शकता आपला स्कोर या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. तर अशा प्रकारे इरा सेशन आपल्याला 30 कम्प्लिटली सोडवायचं आहे.